वसई विरार महानगरपालिकेच्या प्रभाग समिती 1 अंतर्गत येणाऱ्या कारगिल नगर परिसरात सध्या नागरिकांना अक्षरशः नरक यातना सहन कराव्या लागत आहेत. नादुरुस्त रस्ते, सर्वत्र पसरलेली घाण आणि नाल्यांवरील तुटलेले पूल यामुळे हा संपूर्ण परिसर मृत्यूचा सापळा बनलाय. परिस्थिती इतकी बिकट आहे की रहिवाशांना चक्क लाकडी फळ्या आणि लोखंडी पत्र्यांवरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. नालासोपारा पूर्वेतील हा दाट लोकवस्तीचा कारगिल नगर परिसर मात्र गेल्या काही महिन्यांपासून येथे नागरी सुविधांचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचं चित्र आहे. सांडपाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने सर्वत्र अस्वच्छता पसरली असून नाल्यांमध्ये प्लास्टिक आणि कचऱ्याचे ढीग साचले. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून आजारांचा धोका वाढतोय. रस्ता नसल्यामुळे नागरिकांनी स्वखर्चाने नाल्यावर लोखंडी पत्रे आणि लाकडी फळ्या टाकून तात्पुरता मार्ग तयार केलाय. मात्र हा मार्ग अत्यंत धोकादायक असून लहान मुले, वृद्ध आणि महिलांसाठी मोठा जीवघेणा ठरतोय. नुकतीच भाजप नगरसेवक गंगेश्वरलाल श्रीवास्तव आणि नगरसेविका हेमलता सिंह यांनी स्थानिक नागरिकांसह या परिसराची पाहणी केली. परिस्थिती पाहून येथे माणसे राहतात की नाही असा प्रश्नच निर्माण होत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. ठिकठिकाणी साचलेली घाण आणि धोकादायक रस्त्यांमुळे कधीही मोठी दुर्घटना घडू शकते अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली. प्रशासनाने तात्काळ याची दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येते. तसेच अनेक वेळा तक्रारी करूनही फक्त आश्वासने मिळत असून प्रत्यक्ष काम होत नसल्याचा आरोपही नागरिकांनी केलाय. दरम्यान प्रभाग समिती 1च्या सहाय्यक आयुक्तांनी या समस्यांवर लवकरच उपाययोजना करण्यात येतील, तसेच मोठ्या कामांसाठी वरिष्ठ स्तरावर पत्रव्यवहार करण्यात येईल असे आश्वासन दिले. आता प्रशासन प्रत्यक्षात कधी कारवाई करते याकडे कारगिल नगरमधील नागरिकांचे लक्ष लागले. द पोलीस न्यूजसाठी श्रीधर चव्हाण, वसई विरार.